आज सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याशी भेट झाली. परभणीच्या संदर्भातली चर्चा झाली. सोमनाथ सूर्यवंशी यांना जी मदत देण्यात आलेली आहे ती तात्पुरती आहे. त्याच्यात वाढ करण्यात यावी आणि 1 कोटीची किमान त्यांना भरपाई देण्यात यावी. त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं. त्याच्याचबरोबर लाठीचार्ज हा SP किंवा IG अधिकाराखाली झालेला नाही, तर खालच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच त्या ठिकाणी केलेला आहे. त्याची ज्युडिशियल चौकशी झाली पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर ज्या नागरिकांना मारण्यात आलेला आहे, हातपाय तुटलेले आहेत, बेदम मारण्यात आलेला आहे, अशांना पोलिसांच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि ते जर FIR नोंदवत असतील तर ती FIR नोंदवली गेली पाहिजे. ही मागणी सुद्धा मान्य करण्यात आली. वस्त्यांमध्ये जाऊन ज्यांची घरं मोडण्यात आलेली आहेत, दरवाजे मोडण्यात आलेले आहेत, अशांना असताना शासनाने कॉम्पन्सेशन द्यावं, तर ते कॉम्पन्सेशन सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मान्य केले. अशी असणारी परिस्थिती आहे. यालाच अनुसरून अनेक प्रश्न झाले की ज्याच्यामध्ये आदिवासींचा सुद्धा झाला. डायरेक्ट पेमेंट जे होतं आहे त्या संदर्भातली सुद्धा चर्चा झाली. आणि या चर्चेच्या माध्यमातून रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज किंवा रिटायर्ड हायकोर्ट जज याची नेमणूक करून ती चौकशी करण्यात यावी, ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी मान्य करण्यात आली. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.